नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची आपण हे बघणार आहोत। तसेच अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती घेणार आहोत। अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र कसं भरायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या वर्षी 30 एप्रिल 2025 या तिथीला साजरा केला जाणार आहे। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला। या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून याला अक्षय तृतीया असं म्हटलं आहे। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते। अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते। वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात। मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजेच नाश न पावणारे असा होतो। या तिथीला 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या तिथीला भगवान विष्णूंचा अवतार नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात। तसेच या दिवसापासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता। काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे। या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फल अनंत असते। सर्वच अक्षय म्हणजेच नाश न पावणारे होते, यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा आणि कुबेर यांची पूजा केली जाते। तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा कशा प्रकारे करायची हे आपण बघणार आहोत। तर इथं मी अक्षय तृतीयेची पूजा करण्यासाठी साहित्य घेतलेले आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे, एक नारळ घेतलेला आहे, एक तांब्याचा तांब्या भरून घेतलेला आहे। इथं फुलं, आंब्याची पानं आणि विड्याची पानं घेतलेली आहेत, तुळशीपत्र घेतलेला आहे, फोटोसाठी हार घेतलेला आहे, फळे घेतलेले आहेत, पिंपळाची पानं घेतलेली आहेत। एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, कासव, त्यानंतर कवड्या, श्रीयंत्र आणि गोमती चक्र घेतलेले आहे आणि एक कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे। मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती घ्या। आता दुसऱ्या तामणामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे, दिवा घेतलेला आहे, नाणी घेतलेले आहेत, तांदूळ घेतलेला आहे, प्रसादासाठी खडी साखर घेतलेली आहे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतलेली आहे, घंटा घेतलेला आहे, हळद मिश्रित पाणी घेतलेलं आहे, कुंकू मिश्रित पाणी घेतलेलं आहे, तसेच पंचामृत घेतलेला आहे देवांना अभिषेक घालण्यासाठी, हळदी कुंकू घेतलेला आहे, शंख घेतलेला आहे, एक मातीचा घट तांदळाने भरून घ्यायचा आहे, तसेच समया घ्यायच्या आहेत आपल्याला। आता चौरंगावर एक पाट छोटासा मांडला आहे, त्याच्यावर मी पिवळं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे, त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोला गंध लावायचा आहे, त्यानंतर हार घालायचा आहे, फोटोची पूजा करून घ्यायची आहे, फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायचं आहे, तुळशीपत्र व्हायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे। इथं मी पिंपळाची पानं मांडलेली आहेत। पिंपळाच्या पानामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो। तुम्ही पिंपळाच्या पानांच्या ऐवजी विड्याची पानं मांडू शकतात। या पानांवर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे, त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे। माझ्याकडे हा लक्ष्मी दीप आहे, तर मी हे दिवे ठेवून घेतलेले आहे। या दिव्यांची ही पूजा करायची आहे। हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करायचं आहे। तर कुठलीही पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे असतात। यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्पाशिवाय केलेली पूजा अपूर्ण मानली जाते। डाव्या हाताने उजव्या हातात पळीने पाणी 3 वेळा घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणून आपल्याला ते पाणी प्राशन करायचं आहे आणि त्यानंतर ओम वैष्णवे नमः असं म्हणून 1 वेळा पाणी हातात सोडून ते आपल्याला तामणात सोडायचं आहे। संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना केलेली असली तरी आपल्याला या पूजेमध्येही आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तर इथं मी मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी तांदूळ ठेवलेले आहे। तांदळाचा अष्टदल कमल काढायचा आहे, त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर पाणी भरून तांब्या ठेवायचा आहे।
तांब्यावर स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तांब्यामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, अक्षता, फूल, सुपारी टाकायचं आहे। कलशावर 5 विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे। नारळालाही हळद, कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे मंगल कलश स्थापन करायचा आहे। मंगल कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला फोटोसमोर 2-2 अशी विड्याची पानं ठेवायची आहे। त्याच्यावर आपण गणपती बाप्पा, माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आणि भगवान कुबेर यांची स्थापना करायची आहे। या विड्यांच्या पानावर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत। अक्षतांवरही हळद, कुंकू व्हायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती एका ताम्हणामध्ये घ्यायचा आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। पौराणिक कथानुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर स्नान अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ रुमालाने पुसायचा आहे। त्यानंतर टीका लावायचा आहे। गणपती बाप्पांना विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे। गंध, फूल, अक्षता व्हायच्या आहेत। गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर ताम्हणामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरही पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे। कुंकू मिश्रित पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे। अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते। असे केल्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात। माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसायचा आहे, अत्तर लावायचा आहे आणि त्यानंतर हळद, कुंकू लावायचा आहे आणि विड्याच्या पानावर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीला लाल फूल व्हायचं आहे। कमळाचं फूल भेटलं तर माता लक्ष्मीला अर्पण करा। यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरही पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे, कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे। यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते। स्नान अभिषेक झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हे हळद कुंकू लावून विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे। लाल फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायचा आहेत। यानंतर ताम्हणामध्ये कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे। कुबेराची मूर्ती असेल तर कुबेराची मूर्ती घ्या किंवा कुबेर यंत्र घ्या। सुपारीवरही आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर सुपारीला स्वच्छ पुसायचा आहे आणि विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे। त्यानंतर सुपारीला गंध, अक्षता, फूल व्हायचं आहे। अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले। यानंतर ताम्हणामध्ये आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं आहे। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे। श्रीयंत्रावरही आपल्याला अभिषेक करायचा आहे। प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हळद मिश्रित आणि कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते। पूजेशी संबंधित हा उपाय केल्यामुळे तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही। यानंतर आपल्याला इथं एक विड्याचं पान ठेवायचं आहे। इथं मी पिंपळाचं पान ठेवलेलं आहे। त्याच्यावर एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे। श्रीयंत्रालाही आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे। श्रीयंत्रावर लाल फूल व्हायचं आहे। श्रीयंत्राला अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करावं। श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर इथं मी पिंपळाची पानं ठेवलेली आहेत। याच्यावर आपल्याला लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी ठेवायच्या आहेत, जसे की
कवड्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. यावर आपण कवड्या ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला कवड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर गोमती चक्र ठेवायचे आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही 11 कवड्या 11 गोमती चक्र खरेदी करून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. यानंतर इथं मी एक पिंपळाचं पान ठेवलेलं आहे. याच्यावर आपण कासवाची स्थापना करायची आहे. कासव हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत. यानंतर या पूजेमध्ये आपल्याला अक्षय पात्र ठेवायचं आहे. एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. तेच आपल्याला अक्षय पात्र म्हणून ठेवायचं आहे. अक्षय पात्र ठेवण्यासाठी इथं आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे. तांदळाने अष्टदल कमल काढायचं आहे. त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपण असं एक अक्षय पात्र ठेवायचं आहे. हे अक्षय पात्र आपल्याला तांदळाने भरून घ्यायचं आहे. या तांदळावर आपल्याला 1 रुपयाची नाणी ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे जर एखादी सोन्याची वस्तू असेल तर ही वस्तू याच्यावर ठेवायची आहे. याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फुलं व्हायचं आहे. महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे, ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती. यानंतर आपल्याला घंटा आणि शंखाचीही पूजा करायची आहे. शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा व त्याची विधिवत पूजा करा. आपल्या देवघरामध्ये रोज ठेवा. असे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. यानंतर आपल्याला पूजेमध्ये फळे ठेवायचे आहेत. आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्याच्यासमोर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला देवी देवतांना धूप दीप दाखवायचा आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे देवी देवतांची. अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले होते, त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता. असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने इत्यादी वस्तू तयार करून घेतात किंवा परिधान करतात. तसेच नवीन जागा, संस्था, अगरमंडळे इत्यादींची स्थापना, उद्घाटन वगैरेही केले जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात. तसेच नवीन व्यवसाय सुरू केले जातात. तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य चालू केल्यास ते कायमस्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते. जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्ष लोटली, मात्र या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत. मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. या दिवशी आंबे गोरगरिबांना दान करावेत. मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात. त्याने आरोग्य उत्तम राहते. अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्रपठण करावे. या दिवशी केलेल्या मंत्रपठणाचे किंवा नामस्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये, कारण ते देखील अक्षय टिकून राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशा प्रकारे करायची, अक्षय पात्र का भरावे याबद्दल माहिती घेतलेली आहे. ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.